आज मला एका गोष्टीचं फारच वाईट वाटलं. हाय, हॅलो, नमस्कार. पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात मस्त असा हनी वॉटरपासून झाली. त्यानंतर आहे ना, मी लगेचच घेतला नाश्ता करायला. नाश्ता करताना मी मस्त खिचडी आणि चहाचा नाश्ता केला. दुपारची कामं उरकून प्रॉपर असं दुपारी जेवण करून घेतलं आणि हे पहा, लेक कशी बापाची हेड मसाज करून घेतली. मी घेतलं झोपून. दुपारची झोपून उठल्यानंतर म्हटलं, बापरे, केस विंचरावे. इतके केस गळत आहेत ना, की बास रे बास. ह्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटत होतं ना, कारण माझे केस कधी वाढत नाहीत, पण कधी गळतही नाहीत. त्यामुळे मला ह्या गोष्टीचं वाईट वाटत होतं. त्यामुळे तुमच्याकडे जर कुठलाही इफेक्टिव्ह उपाय असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तो उपाय ट्राय करेल आणि जर मला तो आवडला तर तो मी कंटिन्यूही ठेवेल. पण मला गळणारे केस अजिबात नको आहेत, कारण माझे आधीच एवढेसे केस आहेत आणि त्याच्यात जर गळायला लागले तर मी शाप टकलीच होऊन जाईल. केस वगैरे विंचरून मी आतमध्ये आले आणि मग लगेचच किचनमध्ये गेल्यावर स्वयंपाक करून घेतला. प्रॉपर स्वयंपाक करून घेतला, कारण आज होता आईंचा उपवास. उपवास असल्यामुळे आम्ही प्रॉपर मस्त मेथीची भाजी, वरण, भात, भाकरी असा स्वयंपाक केला. जेवण करून घेतलं. किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला. लाईट ऑफ करायला आलते तर एक माकड इथंच येऊन थांबलं होतं की खाऊ दे म्हणून. तिला खाऊ दिला आणि आज सार्थूला मी हेड मसाज करायला घेतलं. कारण मी जशी तेल लावत नाही म्हणून जर केस गळतात तर मी तिचे केस फार हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे म्हटलं, ये तुला जरा हेड मसाज करून देते, म्हणजे तुलाही छान वाटेल. आणि तिलाही तेलगी लावून घ्यायला फारच आवडतं. तिचा मस्त हेड मसाज करून घेतला आणि त्यानंतर आहे ना, मग मी तिला म्हटलं गुड नाईट. असा संपला दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. फॉलो करा.